हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज किती 20 तारखेनंतर आज व्हिडिओ करतोय. 20 तारखेच्या अगोदर सुद्धा आजारी होतो, त्यानंतर सुद्धा आजारी, आणि नंतर तर सलाईनच लावली होती. रविवार लावली, नंतर सोमवारी चेक केलं की काय झाले ते, तर WBC कमी झाले आणि प्लेटलेट्स. तेव्हापासून सलाईन लावली. अजून आहे. आज शेवटी दिवस आहे. आज गणेश चतुर्थी आहे, ज्यात गणपती बाप्पा येणार आहेत. म्हणलं व्लॉग तर केला पाहिजे. आज थोडा आवाज निघतोय घशातून, नाहीतर घसा पॅक होता, नाक पॅक होतं आणि ताप तर येत होता. आता ताप काय एवढा नाही आहे, आता मेंटेनमध्ये आले. आणि आज शेवटीचा डोस आहे. आज 2 सलाईन येत्या, नंतर रिपोर्ट काढणार, परत रक्त घेणार, चेक करणार. आता आले का मापाचं नाश्ता कम जेवण करतो आणि जातो दवाखान्यात. सलाईन लवकर झालं म्हणजे लवकर घरी निघता येईल. नाही, पावसाचं वातावरण झाले. दरवर्षीप्रमाणे पाऊस येईल. दरवर्षी पाऊस येतो गणपतीच्या टायमिंगला. यावर्षी सुद्धा येऊ शकतो असं वाटतंय. मायनीमधून माघारी आलो आणि आज सलाईन संपलं, काढून घेतला. काढताना पण एवढं दुखलं. आता पण थोडं हात असं मुवमेंट केली ना, दुखते अजून. आणि सर्दी अजून आहे आणि खोकला सुद्धा अजून आहे. ताप कमी झालाय थोडाफार तर म्हणावं गेलं तर. आणि जी सलाईन देत होती त्यामध्ये माझा एक फायदा झाला की जे माझे पिंपल्स होते ना ते गेलेत. आता पूर्ण हाडाकडे 4-5 दिवसामध्ये, 4-5 नाही, या महिन्याभरात, जे 9-11 तारखेपासून चालू होतं असं आजारी पडायचं. आता थोडं बरं झालं. आणि गणपती बाप्पा सुद्धा आणला आबाने आणि दिदीनं. ह्या वर्षीपेक्षा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा मोठा आणला ह्यावर्षी. कारण की आज म्हणजे घ्यायला गणपती बाप्पाला आणायला दिदी गेली होती. आता मागच्या वर्षी तर आबाने एवढं आणलं होतं. आता जरा मोठा आहे जरा, तो पण दाखवतो. आणि आम्ही येतो तेव्हा आमच्या गावाचा गणपती आणायला गेले ते मायनीला. मी आलो आणि ते गेले. मराठनगरचा राजा हसते ते बाहेर माझं ऐकून, मला वाटतंय हसते अजून. दिदी आलो, थांब मी पण दाखवतो आमच्या घरातला गणपती. नंतर अजून एक आमचा घराच्या मागं पोरांनी एक हे केले, मंडप तयार केलाय, त्यामध्ये सुद्धा एक गणपती आणलाय, तो सुद्धा दाखवतो मला. त्यांच्या ग्रुपचं नाव काहीतरी वेगळंच आहे, मला आठवण तिथं दाखवतो. त्यांचा व्हिडिओ काढतो मग दाखवतो. मी घरामध्ये काय डेकोरेशन काय जास्त केलं नाही, कारण की आजारी होतो मी, तर आजारी होतो. आणि दीदीनं पण काय एवढं केलं नाही. थोडंफार केलंय, थोडं टेबलही टाकलाय, जरा खाली थोडं स्वच्छ केलं आणि गणपती बाप्पा बसवलाय. दरवर्षीप्रमाणे पावसाचं आगमन सुद्धा झालं. दरवर्षी जेव्हा गणपती बाप्पा येते त्या टाइमिंगला पाऊस येतो म्हणजे येतो. आणि आमच्या गावाचा गणपती बाप्पा जेव्हा पण येतो त्या टाइमिंगला येतो पाऊस. आता गणपती बाप्पा नाही गेले तू, आता पाऊस चालू झालाय. आता आणि त्याला काय माहित. आता मी तर काय जाऊ शकत नाही पावसात भिजायला. आल्यावर बघायला जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो आमच्या मराठा नगरचा राजा. मोरया गणपती बाप्पा मोरया. सर्वांगी सुंदर शेंदुराची मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना पूर्ती जय देव जय
मेरे धरती है धन्य जो पड़े हैं तेरे चरण। गणपती बाप्पाच्या मंदिराकडून आलो, तिथली आरती केली आणि आता इथं येऊन घरची सुद्धा केली. अजूनही गणपती बाप्पा दाखवायचं तुम्हाला. जेवण करतो थोडं आणि दाखवतो तिकडे जाऊन गणपती बाप्पा तिथला. वाफारा घ्यायला पाहिजे अजून एकदा, म्हणजे दररोज घेतोय, आता सुद्धा घेतला पाहिजे. सर्दी कमी होईल. खोकल्यासाठी औषध आहे. आज दमलोय पूर्ण यार. हा दुखतोय अजून, ते हा चालवलं तरी. उद्यापर्यंत होईल बरा. सुजले थोडे तर जिथं सलाईन दिलं होतं तिथं. भेटतो, जेवण झाल्यानंतर जातो तिथला गणपती दाखवतो तुम्हाला. मला यायला उशीर झालाय. सगळं पॅक करून गेलेत पोरं. जय श्रीराम मित्रमंडळ SP ग्रुप मराठानगर. जातो, नाहीतर म्हणतरी कोण आले काय केले. फौजदार भाई, चिखल आहे. पाऊस पडलाय आज, ती चिखल झालाय. 9:30 वाजून गेले त्या. आता झोपण्याची वेळ झाली. खूप जमलोय आणि गोळा खाऊन झोपायचं आता. उद्या परवापर्यंत घसा सुद्धा नीट होईल. थोडा आवाज जास्त बसलेला वाटतोय अजून तर. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, उद्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग आणि गणपती बाप्पा मोरया.